प्रथमतः आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा ठराव घेऊ। कोपरगाव तालुक्यात कोपरगाव शिर्डी रस्ता असेल, आत्ताच 2 दिवसापूर्वी धारणगावला 2 जण ॲक्सिडेंटमध्ये गेले, कोळपेवाडीला एक त्या महिला भगिनी गेल्या, त्याचप्रमाणे मोकाट जनावरांच्या अपघातात आपले एक युवक विकास डुंबरे आणि माजी सैनिक मेजर शिंदे गेले। यांना आधी आपण 1-2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहून घेऊ। कोपरगावमध्ये एक सर्वपक्षीय मोर्चा निघाला, 50 संघटनांचा पाठिंबा। संख्या जर बघितलं तर ते काय आम्ही सांगायची काही गरज नाही। हे दुसऱ्यांदी झालं, कारण कसं असतं, जनतेला किती दिवस वेड्यात काढायचं याचं एक लिमिट असतं। गेल्या 8 वर्षापासून हे चालू आहे। 4000 कोटींचा हिशोब जो चालू झाला तो आजपर्यंत चालू आहे, त्याच्यावर आजपर्यंत उत्तर द्यायला नाही। आधी घरपट्टीच्या विषयावर यांनी जनतेला वेड्यात काढलं, उपोषण केलं, अशाच सामाजिक संस्थांना फोन करून बोलून घेतलं। ठीक आहे, आता कसं असतं, कोपरगावात दोन्ही राजकीय नेत्यांनी बोलवलं का काहींना अडचण नको म्हणून जावं लागतं। घरपट्टीच्या याच्यात यांनी शेवटच्या दिवशी हजारोनी यांच्याकडे आलेल्या तक्रारी, या बातम्या तुम्हीच केलेल्या आहे, 700 कंप्लेंट्स आणून दिल्या। त्या 700 मधल्या 400 कंप्लेंट्स या अर्धवट भरलेल्या आहे, नुसतं नाव टाकलं, काहीच लिहिलेलं नाही। त्या निकाली निघाल्या, राहिल्या 300-350, त्याही निकाली निघतात, तो पूर्ण फेल झालं। त्याच्यानंतर कालचंही असंच झालं का शाळेच्या लहान मुलांना घेऊन तुम्हाला मोर्चा काढावा लागला। काय आमचे मित्र म्हटले की टेंडर का भरत नाही, तर लोकांना ऍडजस्ट करावं लागतं। ही परंपरा प्रशासकीय काळात होती, आणि प्रशासकीय काळात कोण नगरपालिका पाहत होतं हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। कारण हे ते बोलले ते बरोबर आहे का, तर ती त्यांची संस्कृती होती, ती कार्यपद्धती त्यांची होती, पण त्यांच्या चुकीच्या कामामुळे आमच्यावर लोकांनी आरोप करून ते टेंडर भरायला तयार व्हायला। पण ज्यावेळी आम्ही आमच्या सगळ्या नगरसेवक सभापतींनी बसलो आणि एका बोलवलं आणि त्यांना विश्वास दिला का जुन्या पद्धतीने जसे वाटे द्यावं लागत होते, कार्यकर्ते ऍडजस्ट करावं लागत होते, तशी परिस्थिती नाही। तर एकाच दिवशी 3 कॉन्ट्रॅक्टर तयार झाले, सकाळी एक काम करतोय, रात्री एक काम करतोय, एक स्पेअरला आहे। याचं कारण का, तर त्यांना तो विश्वास आम्ही दिला। म्हणजे साधा क्रेनवाला बिचारा, ते मयत झाले आमचे मित्र शेखर झगडे, त्यांना आमच्या सभापतींनी सांगितलं, वैभव आढाव आणि फिरोजभाईंनी, ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो त्यावेळी डिव्हायडर काढलेले होते, त्यांना सांगितलं का ते डिव्हायडर टाकून द्या। म्हणजे साहेब मागचंच बिल मिळालेलं नाही। म्हटलं अडचण काय, म्हणे अपेक्षा खूप आहेत। म्हटलं इथून पुढच्या बिलाला आम्ही जबाबदार आहे। त्याच्यानंतर त्यांनी डिव्हायडर टाकले। तुम्हाला मी आजही सांगतो, हे जी नौटंकी चालली आहे ही फक्त 3 कोटीचे जे बोगस बिल आहे, 31 डिसेंबर 2025च्या पूर्वीचे जे आम्ही बिल काढत नाही, वर्क ऑर्डर नाही, बोगस कामं केलेले, कामं निकृष्ट आहे, कामं न करता बिल आहे, हे 3000 कोटीचे कामं, कोणी पीए असतील, त्यांचे बंधू असतील, काही यांचे बगलबच्चे असतील, यांचे सगळ्यांचे बिल आम्ही बाजूला ठेवले। कारण जनतेच्या कराचा 1 ना 1 रुपयाचा योग्य विनियोग आम्हाला करायचा आहे, म्हणून हा त्रास सहन होतोय। पण जनतेसाठी आम्ही 20-21 जण हा सगळा त्रास सहन करायला तयार आहे। परवाही मी कोपरगाव विजन मध्ये सांगितलं, 13-14 कोटीचं कर्ज आहे, अजूनही कर्ज होत आहे, पैसे नसताना अडी अडचणी आहे। ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो त्यावेळी फक्त 20 लाख रुपये होते, आणि हे बिल काढण्यासाठी इतका प्रेशर आहे की त्यांचं म्हणणं आहे हे बिल काढा, हे बिल काढले तर उद्यापासून नगरपालिका सुरळीत चालत। पण मी आपल्याला आज परत सांगतो, या 3 कोटी मधला एकही रुपयाचं बिल मी आणि आमचे सहकारी काढणार नाही। हे बोगस बिल आहे, आणि हे सगळ्यांना माहिती आहे का हे सगळे बोगस बिल आहे। म्हणून हे सगळा खाटाटोप फक्त एका व्यक्तीच्या प्रेमापोटी ही पार्टी लावून धरलेली आहे। त्यांच्या पार्टीत एक जण काल बोलला का पार्टीमध्ये भांडणं झाले बाजार तळात, ते भांडणं नव्हते, ते तात्विक वाद होते। काय करायचं, कोण म्हणतो तर पुढं करा, कोण मागं करा। अहो आमचे भांडणं जाऊ दे, आधी तुम्ही तुमचे भांडणं मिटवा। तुमच्यातच किती भांडणं आहे, तुमचे नगरसेवक खासगीत काय बोलतात, काल किती हजेरी होती, काय होती, याच्यावर आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे। इथून अजून तुम्हाला लवकरच आम्ही या सगळ्या 5 नंबर तळे असतील आणि जुन्या कामकाजाचा गौप्यस्फोट करणार आहोत। या 3 कोटीचे हिशोब विचारा, ज्यांनी 4000 कोटीचे शर्ट घातले ते आम्हाला हिशोब विचारता। आम्ही 8 महिने झाले, आम्ही सांगितलं
5 महिने आमचे काही वाया गेले असतील, काही SIR मध्ये सगळा स्टाफ तिकडे होता, जनगणनेत होता, आचारसंहितेत गेला. आजही खुलं आव्हान करतो, आमचा 8 महिन्याचा लेखाजोखा, आम्ही जे 100 दिवसात कामं प्रस्तावित केले होते त्यातले 60-70% कामं झाले, काही कामं राहिले आहे. आम्ही मान्य करतो कामं राहिले आहे. तुम्ही पण तेवढं, आम्ही तर 4 वेळा सांगितलं का तो 4000 कोटीचा हिशोब घेऊन या, तो 4000 कोटीचा हिशोब आमचं 8 महिन्याचं काम घेऊन या, आम्ही याला फेस करायला तयार आहे. कारण आतापर्यंतच्या इतिहासात आम्हाला कोल्हे कुटुंबियाची शिकवण आहे, चुकीच्या गोष्टीवर राजकारण करायचं नाही. राजकारण करायला खूप जागा आहे, खूप दिवस आहे, पण ह्या पद्धतीने राजकारण झालेलं नव्हतं. का कोपरगाव तालुक्यात ऍक्सिडेंटमध्ये माणसं गेले नाही? परवाच 8 दिवसापूर्वी, ज्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी कोळपेडीत एक महिला ऍक्सिडेंटने गेली. 2 दिवसापूर्वी धारणगावला 2 जण ऍक्सिडेंटमध्ये गेले. तुम्हाला त्यांना श्रद्धांजली वाहूशी वाटली नाही? फक्त या दोघांवर राजकारण केलं. पण त्यांच्या घरच्यांची पण परिस्थितीचा विचार करायला पाहिजे होता का? त्यांचे फोटो वापरत असताना त्यांच्या घरावरची काय परिस्थिती आहे? कोणाच्या दुःखावर राजकारण करण्या इतकी खालची लेवल कोल्हे कुटुंबीय आणि आमची संस्कृती नाही, आणि इथून पुढेही करणार नाही. कारण आम्हाला जनतेने जनतेची कामं करण्यासाठी निवडून दिले आहे. आज आम्ही आमचे 20 नगरसेवक, आम्ही सगळे कार्यकर्ते, आमच्या पार्टीचा आमच्यावर भरोसा आहे आणि 100% आम्ही चांगली कामे करतोय. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या डिपार्टमेंटचं काम करतो. वैभवजी आढावांनी त्यांचं काम सांगितलं. आमच्या पाणीपुरवठा सभापती वाजेताई असतील, फिरोजभाई असतील, बांधकामच्या उदावनताई असतील, मंजुळताई असतील, प्रत्येक जण स्वतःचं काम करतो आहे. फक्त विषय एवढाच आहे का थोडासा डिले होतोय, का काही टेक्निकल अडचणी आहे. काम आणि अडचणी कोणाला येतात? जो काम करतो त्यालाच येतात. म्हणून मी आपल्या मार्फत पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांनाही एक आव्हान करतो की जे श्वानप्रेमी आहेत, ज्यांनी कुत्रे पाळलेले असतील, त्यांनी त्यांचे कुत्रे बांधून ठेवावे, रस्त्यावर सोडू नये. तसेच जे गोप्रेमी आहेत त्यांनी आपल्या आपल्या गायी स्वतः बांधून ठेवाव्या. काही गोप्रेमी रस्त्याने घास टाकत चालतात, त्याच्यानी ह्या गायी रोज तिथं येऊन बसतात, म्हणूनही अडचण आहे. त्यानंतर डुकरं असतील, गाढवा असतील, याच्यावर सगळ्यावर आपण काम करतो आहे. कारण या सगळं काम करण्याकरता सध्या खूप निर्बंध आलेले आहे. सभापतींनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्यातून आपण मार्गक्रमण करून नागरिकांकरता सगळे कामं करत आहोत. पुढचे भविष्यात कामं करणार आहोत. लवकरच आम्ही शब्द दिल्याप्रमाणे पाणी पुरवठ्याचं सुद्धा काम चालू करणार आहोत का जेणेकरून तो लवकरात लवकर कमी दिवसावर येईल. 1 ते 4 नंबर तळ्याचा गाळ काढायचा असेल, स्वच्छतेचं जे सांगितलं होतं तर सक्शन पंप असेल, डस्ट कलेक्टर असेल, नगरपालिकेला लवकरच जेट क्लिनिंग आणि सक्शन पंप येतोय, मागं गोरखा गाडी आली, अशा अनेक सुविधा आपल्या नगर शहरात चांगल्या होणार आहे. नागरिकांना थोडासा संयम आहे. यामध्ये ज्या अर्थी नागरिकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली याचंही त्या पार्टीने आत्मपरीक्षण करावं. त्याचप्रमाणे आम्ही शहरामध्ये फ्लेक्स बंदी केलेली आहे. फक्त 30 ठिकाणी फ्लेक्स लावायची मुभा दिलेली आहे पावती फाडून. नागरिकांना विनंती करतो का त्यांनी तिथंच बोर्ड लावावे. ज्या दुसऱ्या ठिकाणी लावले तर त्या बोर्डांवर आणि प्रिंटरवर गुन्हा दाखल होणार आहे. तर शक्यतो त्यांनी तेवढी परमिशन घेऊन लावाव्या. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक बंदी असेल त्याच्यावरही काम चालू आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी सगळ्या नागरिकांनी सहकार्य करावे. आणि इथून पुढं सगळे आपले हिंदू सण येणार आहे. त्यामुळे गणपती, नवरात्र, मला वाटतं रमजान ईद का काय येतंय, सगळेच सण येत आहे, दसरा येतोय. तर कृपा, दहीहंडी, तर कृपा करून रस्त्यावर कुणी आपली वाहने लावू नये. योग्य ठिकाणी वाहने लावावे. रस्त्यावर आपली दुकाने थाटू नये. कारण आपल्यामुळे नागरिकांनाही त्रास होतो आहे. तर आपणही सगळ्यांनी सहकार्य करावे. कारण हे फक्त काम प्रशासन करू शकत नाही, याला नागरिकांनी सहकार्य करावे. मी या आमच्या सगळ्यांच्या वतीने नागरिकांना विनंती करतो. जे फ्लेक्स बंदी आपण केली आणि या फ्लेक्स वरून दोनदा जे आहे तर राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही फ्लेक्स बंदी करता, तुम्ही देखील फ्लेक्स लावण्याचा प्रयत्न करता? आम्ही फ्लेक्स लावले, पण आम्ही आमचे फ्लेक्स जिथं परवानगी आहे आणि त्याची पावती फाडलेली आहे, आजही आपण जाऊन पहा. पण जे समोरच्यांनी फ्लेक्स लावले ते विना परवाना होते. आम्ही काढण्याचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला, त्यांना धक्काबुक्की झाली, त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. आर्थिक मदत करण्याचा आमचाही प्रयत्न आहे. परंतु ज्यांनी मागणी केली आणि ज्यांनी हा स्टंट केला आणि जे फ्लेक्स लावले, एवढाच खर्च जर त्यांना दिला असता तर मी आज त्यांचे आभार मानले असते, आनंद वाटला असता. आम्ही मदती करतो, आर्थिक मदती करतो. आज जर संजीवनी उद्योग समूहामार्फत आणि युवा प्रतिष्ठान मार्फत जर बघितलं तर 3 ॲम्ब्युलन्स मोफत आहे.
आम्ही शब्द दिल्याप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेने 1 रुपया न खर्च करता CSR फंडातून IDBI बँकेकडून जी ॲम्ब्युलन्स घेतली ती नाममात्र दराने आहे. याच्याच विरोधात कोविडमध्ये साईबाबा तपोभूमीने एक ॲम्ब्युलन्स लोकार्पण केली होती परमपूज्य रमेशगिरी महाराजांच्या हस्ते. जर कोणाला तिचा जर उपयोग झाला असेल तर ते आम्हाला दाखवावं. मी परवा ज्यावेळी आव्हान केलं तर मला एकाने दाखवलं. ती ॲम्ब्युलन्स खुर्च्या वाहण्यासाठी होती. आम्ही जनतेसाठी काम करतो आहोत आणि आम्ही ह्या गोष्टींसाठी मदत करतो. डुंबरे कुटुंबियासाठी पण आम्ही मदत केली आहे, पण केलेलं काम सांगायचं नसतं. तुम्ही पर्सनल जर कुटुंबियाला विचारलं तर डुंबरे कुटुंबीय हे सांगाल का त्यासाठी आम्ही काय मदत केली. शिंदे कुटुंबाचा विषय असेल तर झाल्यापासून आमचे सभापती त्यांच्याबरोबर पुण्याच्या दवाखान्यापर्यंत होते, पण केलेलं कामाचं श्रेय आम्ही घेत नाही. यांचं कसं आहे, करायचं एवढं दाखवायचं एवढं, त्यामुळे त्यांना ते सांगावं लागतं. पण आम्ही जे करतो ते आम्ही सांगत नाही, कारण ही कोल्हे साहेबांची शिकवण आहे आम्हाला. कोपरगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोकाट जनावरांचा प्रश्न शहराला भेडसावत आहे, परंतु काही राजकीय पक्षाने एक शहरात राजकारण करायचं म्हणून जणू काय तो प्रश्न आत्ताच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यानंतर अचानक नवीन असा काहीतरी प्रश्न निर्माण झाला, असं कोपरगाव शहरात एक वातावरण निर्माण केलं. परंतु मला सांगावंसं वाटतं की हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. सदर प्रश्न सोडण्यासाठी आपण निविदा काढल्या होत्या, परंतु निविदा भरण्यासाठी कुणी तयार नाही. पहिली निविदा आम्ही जून महिन्यामध्ये काढली. जून महिन्यातली निविदाची मुदत संपली, परंतु कुठलाही ठेकेदार निविदा घेण्यासाठी तयार झाला नाही. त्याचं कारण आम्ही विचारलं ठेकेदाराला, तर ठेकेदाराने आम्हाला सांगितलं की तिथं काही लोकांना ॲडजस्ट करावं लागतं. आम्हाला प्रश्न पडला, म्हणलं तर ॲडजस्ट करणं म्हणजे काय प्रकार? आता जनावरं धरायचे, कुत्रे धरायचे आहेत, गाया धरायच्या आहेत, त्याच्यात ॲडजस्ट करण्यासारखं काय? तर आम्हाला तो त्या खोलात गेल्यानंतर असं कळलं काही लोकांना ॲडजस्ट करावं लागतं. मग त्यांना ती निविदा आमची पूर्ण मुदत संपवून गेली तरी कुणी भरली नाही. मग आता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये परत एकदा निविदा काढली. काही ठेकेदार त्यांना आम्ही बोलून घेतलं, त्यांना समजून सांगितलं की इथं असं काही प्रकार होणार नाही. जे जिओ टॅगिंग पद्धतीने तुम्ही जनावरं पकडा, जिओ टॅगिंगचे फोटो काढा, जे तुमचं रितसर असेल तेवढं सगळं तुम्हाला बिलं मिळतील. कोणाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. कोपरगाव शहरातून आपल्याला हे मोकाट जनावरं हद्दपार करायचे आहेत. मी तर म्हणाल मोकाट पण नाही जनावरही, त्या प्रत्येक जनावराला मालक आहे. या काही मालकांनी बरेच लोकांनी काय केले, जनावरे पाळलेत आणि शहरात मोकळे सोडून दिलेत. आता आम्ही असं ठरवलं, अध्यक्षांनी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे, की आता मालकावरच गुन्हे दाखल करायला चालू करायचे. जोपर्यंत मालकावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मालकही ठिकाणा राहणार आहेत. म्हणजे जनावर यांनी सांभाळायचे, दिवसभर यांनी गावात सोडून द्यायचे, संध्याकाळी ते जनावर परत त्या मालकात दार जातं, त्यांनी आयतं दूध पिळायचं. तुम्ही व्यवसाय करायचा, तुम्ही जागा घ्या, जनावर सांभाळा. जसे ग्रामीण भागात शेतकरी जनावर सांभाळतात तसे यांनी सांभाळले तर कोणाची काही हरकत नाही. परंतु यांनी फक्त फायदा घ्यायचा आणि त्रास कोपरगाव शहराला द्यायचा, हे काही इथून पुढं चालणार नाही. आम्ही सहन करणार नाही. जे आमचे 2 बंधू या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यातला एक तो विकास डुंबरे, हा माझ्या मंडळातला, माझा लहानपणापासूनचा सदस्य होता माझ्या मंडळातला. तर माझा घरातला एक सदस्य या अपघातामध्ये गेलेला आहे. दुसरा आहे शिंदे मेजर, ते पण आमचे एकदम चांगले मित्र, वैभव आमचे एकदम चांगले मित्र होते. ते पण आमचे दोन्ही घरातले सदस्यांचं याच्यामध्ये निधन झालेलं आहे. तर आम्ही हा विषय खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि यापुढे जर कोणत्याही मालकाने जर याच्यामध्ये जर काही दिरंगाई केली, कुचराई केली, तर त्याच्यावर अध्यक्ष साहेब, आता आपण त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे जनावरांची मार्केटची किंमत, त्या किमतीच्या 50% त्याच्यावर आपण आता दंड लावणार आहे. तर इथून पुढं आपण त्याची काळजी घेऊ. सर्व कोपरगाव शहरवासियांना आम्ही आश्वासन देतो की आता आतापर्यंत आम्ही 60-65 जनावरे पकडलीत आणि ही जोपर्यंत पूर्ण शहर जनावरमुक्त होत नाही तोपर्यंत ही मोहीम पूर्णपणे चालू राहील, एवढी आम्ही ग्वाही देतो. हा काय प्रकार फक्त कोपरगाव शहरात असा काही प्रकार नाही. आता हे मोकाट जनावर श्रामपूर, आजची श्रामपूरची बातमी, श्रामपूर शहराची आजचीच बातमी. त्याच्यानंतर हे पिंपरी चिंचवड शहर, 40,000 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यानंतर हिंगोलीची बातमी, त्यानंतर मालेगावची बातमी. म्हणजे एका आपल्या फक्त कोपरगाव शहरात हा प्रकार चालू आहे असा काही भाग नाही. हे पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर आपण हिंदी न्यूज बघतो, पूर्ण भारतभर हा त्रास चालू झाला. याचं मूळ कारण असं आहे की नवीन काही कायदे आलेत, पशुसंवर्धन, पशूंच्या बाबतीमध्ये काही नवीन कायदे आलेत. त्यात श्वान पकडण्याचे काही नियम आलेत. श्वानला आता आपण पकडू शकत नाही, त्याचं निर्बीजन करायचं, पुन्हा आणून त्याचा आहे त्या स्पॉटवर आणून सोडायचं.
पण आता हे जनतेला समजून सांगावं लागणार आपल्याला. काही श्वानप्रेमी आहेत, काही पशुप्रेमी आहेत. आता कालचाच विषय आहे की रात्रीच्या वेळेस गाय पकडतात. आता दिवसभर गाय पकडल्या तर त्या पळतात, एखाद्याला जखम होऊ शकते. मग आपण काय केलं, रात्री सगळं झाल्यानंतर 11 वाजेनंतर आपण जनावरं पकडायला सुरुवात केली. तर त्यातही काही पशुप्रेमींचे फोन चालू झाले, तुम्ही रात्री का पकडता, असेच का पकडता. म्हणजे करायला गेलं तरी अडचण, नाही करायला गेलं तरी अडचण. ही अशी नगरपालिकेची परिस्थिती आहे. पण आपण कोपरगाव शहराला आश्वस्त करू इच्छितो की आपण पूर्ण याचा बिमोड झाल्याशिवाय ही मोहीम काय थांबणार नाही, एवढे मी श्वासित देतो आणि थांबतो. कोपरगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून जे काही राजकारण सुरू आहे त्या राजकारणावर मी बोलू इच्छितो. आता हे जे मोकाट जनावर आहे, मोकाट जनावर पकडण्याची आम्ही नगरपालिकेच्या वतीने पण मोहीम हाती घेतली होती. मी सभापती आहे. सभापती असताना मला गावातून अनेकांचे फोन आले, पाटील हे आमचं हे जनावर आमचं आहे, ते जनावर आमचं आहे, तुम्ही कृपा करून आमच्यावर विनंती आहे, तुम्ही ते सोडून द्या. आपण त्यांची 1-2 वेळेला विनंती ऐकली. पण मुख्यतः सांगायचं कारण काय आहे का, हे जे मोकाट जनावर आहे यांना प्रत्येकाला मालक आहे. पण आपण आता हायगाई त्यांची काही करत नाहीये. त्यांच्यावर जी काही कार्यवाही करता येईल ती कारवाई करतोय. याआधी आपण 2दा निविदा काढल्या होत्या, त्या निविदा कुणी भरायला तयार नव्हतं. आता निविदा काढलेली जवळपास 70च्या आसपास आपण जनावर पकडलेले. मी सुद्धा त्या मोहिमेमध्ये हजर होतो. सांगायचा उद्देश असाच आहे की आपण शहरातील नागरिक, आपल्याला काय वाटतं बा हे मुक जनावर आहे, आपण त्याला चारा आणतो, घास आणतो, ते आपण रस्त्यावर टाकतो. त्या जनावरांना ती सवय झालेली आहे. तुम्ही जर ते दिलं नाही तर ते मोकाट जनावर असं रस्त्यावर इकडं तिकडं फिरणार नाही. मी कोपरगावकरांना विनंती करतो की इथून पुढं कुणी कृपा करून असं रस्त्यावर चारा किंवा चपात्या वगैरे त्यांना टाकू नका, म्हणजे ते काही येणार नाही. त्याच्यानंतर आता कुत्रे पकडायची मोहीम आम्ही हाती घेतली. कुत्रे पकडल्यानंतर म्हणजे काही जण फोन करता, आमच्या गल्लीला कुत्र्यांचा खूप त्रास होतोय, आपण माणसं पाठवले का कुत्रे पकडायला गेले का तिथलेच 10-15 जण आपले श्वानप्रेमी म्हणतो आपण त्यांना, किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणतो, ते लगेच कॅमेरा घेऊन लगेच तुम्ही असं कसं काय करताय, तुम्हाला अशी परमिशन कोण दिली, कुत्र्यांना असं कसं काय पकडलं. म्हणजे पकडलेले कुत्रे ते लोक सोडायला लावतात. म्हणजे मला आला अनुभव सांगतोय मी. म्हणजे नागरिकांना त्याचा त्रास पण होतोय आणि काही नागरिक ते तुम्हाला सोडायला पण लावतोय. त्यानंतर आम्ही वेळोवेळी आता शहरात 100 दिवसात तुम्ही काय केलं आरोग्य विभागाच्या वतीने असं म्हणताय, तुम्ही शहरातील नाले सफाई बघा. तुम्ही गेल्या 10 वर्षापासून अशी नाले सफाई झालेली नव्हती कोपरगावमध्ये, अशी आम्ही करून दाखवलेली. तुम्ही बघा, म्हणजे नाल्याची खोलीकरण बघा, त्याचं रुंदीकरण बघा. नाल्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेली होती, त्याचा त्रास अनेक नागरिकांना खडकी भागामध्ये म्हणा, तुम्ही दत्तनगर त्या हनुमाननगर त्या भागामध्ये बघा, म्हणजे त्यांना होत होता. म्हणजे गटारे तुंबायचे, पाणी आल्यानंतर लोकांच्या घरात पाणी जायचं. आता ह्या वर्षी तो काही प्रकार घडलेला नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, ओपन स्पेस बघा, ओपन स्पेसमध्ये इतके काटवण होते, म्हणजे इतके वृक्ष वाढलेले होते, आम्ही ते काटवण काढले, ते ओपन स्पेस साफ केली. रस्त्यावरची धूळ आम्ही जास्तीत जास्त म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ती धूळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एवढे डंपर आम्ही ते धुळीचे, म्हणजे धूळमुक्त शहर कसं होईल त्यासाठी आम्ही वेळ दिला. रस्त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त जो कचरा आहे ना तो प्लास्टिकचा आहे. आम्ही त्यावर पण उपाययोजना आता कडक कायदे केलेले आहे. आम्ही थोडक्यात जो म्हणजे दुकानदारांना प्रत्येक दुकानामध्ये आम्ही स्टिकर वाटलेले, स्टिकर चिटकवलेले शहरामध्ये 4000 स्टिकर आम्ही शहरामध्ये ते चिटकवलेले. आणि त्यावर आम्ही म्हणजे जो व्यापारी उद्यापासून म्हणजे प्लास्टिक विकल किंवा प्लास्टिक देईल त्याच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहे. दंड वारंवार त्यांनी केलं ती कारवाई, त्याच्यावर आम्ही कडक कारवाई आम्ही करणार आहोत. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपले. काल जो विरोधकांचा जनाक्रोश मोर्चा झाला त्याच्यात काल विरोधकांनी का आम्ही निवेदन दिल्यानंतर तुम्ही अजूनही कारवाई केली नाही. पण आपल्याला मी सांगू इच्छितो की सर्व पत्रकार बांधवांना की आम्ही त्यांचं निवेदन येण्याच्या अगोदर आमची कारवाई ही चालू झालेली होती. आतापर्यंत जसं माझ्या हाती आपल्या आरोग्याचे सभापती वैभवजी आढाव आणि नगराध्यक्ष साहेब यांनी पण आपल्या ह्याच्यात सांगितलं आहे की आतापर्यंत आम्ही 71 जनावरं पकडली आहे. तसं जर आपण कोपरगाव शहरात जर बघितलं तर कमीत कमी 400 ते 450 मोकाट गाई जनावरं आहे. त्यापैकी आतापर्यंत 71 जनावरं पकडलेली आहे आणि ही कारवाई डे आणि नाईट दोन्ही शिफ्टमध्ये चालू आहे. म्हणजे एकदम. आणि मी एक सांगू इच्छितो की
जे म्हणजे हेच जे विरोधकांनी काल मोर्चा काढला ह्याच्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो. हे बघा, हे 9 जून 2025चं आंदोलन आहे. 9 जून 2025 म्हणजे प्रशासनाच्या काळात झालेलं हे आंदोलन आहे. मी म्हणतो प्रशासनाच्या काळात ज्यांची सत्ता होती त्यांनी जर ह्यावर काहीतरी उपाययोजना केली असतील तर आज आमच्या दोन्ही बांधवांना म्हणजे विजय डुंबरे असतील, आमचे मेजर माजी सैनिक असतील, यांना आम्हाला श्रद्धांजली वाहण्याची गरज पडली नसती. तुम्ही त्यावेळेसच जनाक्रोश मोर्चा काढून स्वतःच्या प्रशासनाच्या काळातच कारवाई केली असती तर तुम्हाला हा मोर्चा काढण्याची कोणतीही गरज पडलेली नसती. ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो. म्हणजे काल जे विरोधकांनी भाषणात काही बोलले की त्या आमच्या म्हणजे माजी सैनिकाबद्दल की त्यांना दुश्मनाची गोळी सुद्धा सरसिद्ध करू शकली नाही, त्यावर तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे ह्या जर खरं बोलायला गेलो तर मी म्हणतो त्यांना खूप सारं म्हणजे तुम्हाला गल्लीबोळ फिरता येणार नाही. तुमच्याच कार्यकर्त्याची ती गाय कोणाची होती याची अगोदर तुम्ही खोलवर माहिती घ्या की ज्या मेजर शिंदेना माजी सैनिकाला जी गाय समोर आली ती गाय कोणाची होती आणि गाया धरण्यात आलेल्या आहे. आता ते सोडवायला आले तर आपल्या समोर सगळं येईल. त्यामुळे सांगतो की तुम्ही इथपर्यंत गलिच्छ राजकारण करू नका. जे काही योग्य आहे आणि हे जसं सांगितल्याप्रमाणे माझ्या अगोदर प्रशांतजी कडू असतील, आमचे वैभवजी आढाव की हा पूर्ण मोकाट जनावरांचा हा भारतातील पूर्ण प्रश्न आहे. ज्याप्रमाणे शहरीकरण काँक्रिटीकरण वाढत आहे आणि त्याप्रमाणे जनावरांचा हा जो आहे हा प्रॉब्लेम पूर्ण भारतातच आहे. आणि मला वाटतं आपले नगर अध्यक्ष साहेब व पूर्ण नगरसेवक हे पूर्ण यांनी जसं म्हटलं आहे की आम्ही पूर्णपणे शहरातून मोकाट जनावरं ही हद्दपार केली जातील आणि 100% ही जनावरं हद्दपार केली जातील. ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं गलिच्छ राजकारण करू नये आम्ही एवढीच विनंती करतो. जय होती. यांनी फक्त एवढंच केलं, फक्त यांचं काहीतरी 2-3 बिलं अडकलेले ते अध्यक्ष साहेब तुम्ही बिलं काढून द्या, आम्ही ना सुरळीत आम्ही शांत बसतो, सुरळीत चालन तुमची नगरपालिका, असं त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं बोगस बिलं मी काढू देणार नाही आणि होणार पण नाही. मी जनतांनी जे विश्वासाने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या विश्वासाने आम्ही त्या पारदर्शक कामामुळेच काम चालू आहे. काय कुठं काही बळजबरीने ते म्हणता नाही का आपलं ठेवा झाकून लोकांचा पाव वाकून अशी त्यांची परिस्थिती चालू आहे सध्या. कारण की त्यांचे जे आहे ना जे त्यांच्याकडून घडलेले आहे, कारण की जे रस्ते करायचे असेल त्यांच्याकडून घडलेल्या ज्या घटना आहे किंवा त्यांचे नामुश्किलपणे याच्यामुळं जे दुर्दैवी घटना घडलेल्या आहे त्या झाकवण्यासाठी काहीतरी इकडं नाही का फक्त लोकांना पंप करायचा बळजबरी त्यांना देखत नाही. ते अजून काय त्याच्यातून निघलेले नाही. समजा हे जे जनावर आहे ते पण GB मध्ये घेतलेलं होतं माग घरपट्टीचं जे होतं ते पण त्यांनी आणला. तर मोकाट जनावरांचा विषय हा आजकालचा नाही. मोकाट जनावरांचा विषय हा म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालू आहे. आता 1-1.5 वर्षापूर्वी आमचे मित्र अनिल गायकवाड, आमचे मित्र संदीप देवरे, सचिन आढाव यांनी आंदोलन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच्यावर. तुमच्याकडे क्लिप असेल मोकाट जनावरांविषयी. तर ते मोकाट जनावर पकडून आपल्या टावरजवळ महाराजांचं स्मारक आहे तिथं नेऊन त्यांनी कोंडले होते यांनी. तर त्याच्यात कोणी सेटलमेंट केली, तिथले कोण नगरसेवक होते काय जाऊन ते नका उद्योग करू बा, हा मुद्दा वाढन तिथं जाऊ दे वाढवा नाही म्हणून त्यांनी हे केलं. हा विषय हा त्या आमदारांच्या काळापासूनच चालू आहे. ते जे आमदार झाले ना आपले साखर कारखाना कोळपेवाडीचे हे त्यांच्या ह्याच्यातून तेव्हापासून चालू आहे. आणि राहिला विषय आपल्या हे लोक जे आज दगावले यांचा, ठीक आहे ते एक राजकारण त्यांनी विषय त्याच्यात ते राजकारण करायचा विषय नाही. त्यांचे फोटो घेऊन त्यांचे हे घेऊन जेवढे फ्लेक्स लावले तेवढीच जर मदत त्यांनी आर्थिक मदत जर त्यांना केली असती ते खूप झालं असतं. आणि राहिला विषय 2-2.5-3 वर्षापासून जर नुसतं 2-2.5-3 वर्षाचेच धरले तर पुलतांबा फाटा तर टाकळी फाटा या एवढ्या याच्यात किती लोक मेले. जेवढे तुमच्या मोर्चात नव्हते त्याच्यापेक्षा जास्त 3 वर्षात लोक तिथे मेलले, त्याच्यापेक्षा जास्त मेलले तिथं लोक. आणि ते कळत नाही. खरा प्रॉब्लेम काय आहे का जनतेने आम्हाला सगळ्यांना निवडून दिलं तिथं बसवलं तर यांना कसा तरी त्रास द्यायचा. आता नवीन CO हे इतके चांगले आले काम करता व्यवस्थित, त्यांना इतका त्रास देत राहायचा, नगरपालिकेला इतका त्रास देत राहायचा का कामच झालं. 8 दिवस झाले का काही ना काही विषय घेऊन पुढे येणार, नुसता त्रास देणार. ते काही त्यांना काही काम आहे बेगलबाईच्या तिथं राहत असले का बोलवले की आलेच ते म्हणजे इतका म्हणजे ते त्रास. पण काही फरक नाही पडत. ते जितक्या त्रास देतील तेवढं आम्ही निखरू, तेवढं आम्ही त्याच्यापेक्षा जोरात आम्ही काम करू. आणि हे चॅलेंज आहे आमचं. ते बिलं देणार नाही, ते बिलं तर देणारच नाही. आणि तुम्ही किती त्रास द्या, माझा मते रोज या दिवस आड नाही, तुम्ही दिवसातून 2दा या,
तुम्ही जितक्या जोरात येशाल त्याच्यापेक्षा 10 पटीने आम्ही जोरात काम करू, हे तेवढंच सत्य. आणि ते सीओ काम केल्याशिवाय राहणार नाही. याच्या पहिल्यांचे होते सगळे बांधले गठुडे घेतले, भूर झाले. ते काही इकडे वाटलं तुला मला केलं काय झाले, काही फरक नाही पडत. पण आम्ही कामच करणार आहे. तुम्ही किती करा, दिवसातून 2दा मोर्चे घेऊन या, 2दा मोर्चे घेऊन या, कुणी घेऊन या, किती घेऊन या, आम्ही कामच करणार आहे आणि डबल स्पीडने काम करू. उपस्थित राहिल्याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार.